एकतेने प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज गोंडसावरी खेडेपार या परिसरामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। ह्या संमेलनानिमित्त एका परमेश्वराच्या कार्यसत्राला सुरुवात आहे। या चर्चासत्रामध्ये स्वयंसृष्टी रचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी आम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष व आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय रवीजी गायगणे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय देवरावजी तुमसरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालकगण आदरणीय गुरुबेले सर, आदरणीय वैद्य साहेब, आदरणीय साठवणे साहेब, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। कर्मयोग साधण्याकरिता भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले आहेत। परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छानुसार भोजन। जेव्हा मी मार्गात येण्याच्या आधी माझ्यावर जे दुःख होते आणि कर्जाचा व्याप वाढलेला होता, तेव्हा माझ्या मनामध्ये एक इच्छा अशी जागली, परमेश्वरा माझ्यावर जो कर्ज आहे तो मी देऊ शकत नाही आणि परिस्थिती गंभीर होती। तेव्हा मी अनेकात असताना त्या परमेश्वराला सांगितलं, भगवंता माझी इच्छा पूर्ण करा। तेव्हा माझ्या जे मनातले विचार होते तो विचार असा होता की माझ्या जरी ॲक्सिडेंट झालं तर ज्यांच्या कर्ज आहे ते मला मागणार नाही आणि ते इच्छा पूर्ण झाली। अनेकात असताना ॲक्सिडेंट झाला, इच्छा पूर्ण झाली। तो ॲक्सिडेंट मला एवढं महागात पडलं की त्या ॲक्सिडेंटचं 9.5 लाख रुपये कर्ज झालं। शेवटी घरी बसावं लागलं, शेवटी थोडासा आराम मिळाला। याला म्हणतात देव देतो आणि कर्म नेतो। तर हा मार्ग सत्याचा आहे। मार्गाशी जुळलो एका सेवकाच्या माध्यमातून, मार्गात जुळलो, कार्याला सुरुवात केली। हळूहळू कुटुंबामध्ये एकता झाली, कार्याला सुरुवात झाली। हळूहळू जे दुःख होते, पत्नीची जी बिमारी होती, रक्षा आणि तीर्थ याच्याने दूर झाले। मुलाला जो त्रास होता, मुलगा बोलायला लागला। माझा जो त्रास होता, हळूहळू मला जवळपास 4 वर्ष लागले ते कर्जपेट करायला। ज्यांचे कर्ज होते प्रत्येकाच्या दारात नेऊन दिलं। आज ज्यांचे कर्ज होते त्यांच्याशी माझे आज संबंध जुन्यापेक्षा आज चांगले आहे। तर ही बाबाची कृपा आहे। आज बाबांनी आम्हाला जी शिकवण दिली सत्य मर्यादा प्रेमाची, तर प्रत्येकाने बाबांनी जी शिकवण दिलेली आहे सत्य मर्यादा प्रेमाची, आम्ही पाहत आहोत। आज मला सुद्धा 2002 मध्ये मार्गामध्ये प्रवेश केला। माझ्यापेक्षा आपण सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात।
आम्ही पाहत आहे या मानव धर्माच्या मार्गामध्ये जुळले आणि किती सुखी झाले, किती जागले याला महत्व दिलेलं. म्हणून एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो.